मधील मोची समाज काँग्रेसची पाठीशी होता, पण समाजातले तरुण वर्ग आणि इतर काही वर्ग काँग्रेसबद्दल भरपूर नाराज असल्या कारणाने आणि मोदी साहेबांच्या विकास कामामुळे सगळे समाजातलं नाराजी गट पूर्ण आम्ही भाजपकडे वळलेला आहे. आणि यावेळेस जास्तीत जास्त मतं तर BJPकडे टाकणारे सगळेजण. आणि आता एक नगरसेविका आहे फक्त, त्यानंतर रामभाऊ सातपुते किंवा शहर मध्यमध्ये आमचं BJPचा आमदार झाला तर 7 ते 8 नगरसेवक भाजपाचे होतील, एवढंच आम्ही गॅरंटी देऊ शकतो. आणि भाजपला संपूर्ण आमचं जामोद सेना म्हणून मोची समाज हे भाजपकडे वळलेला आहे, भाजपला मतदान करणार आहे. मागच्या वेळेस भरपूर लीड दिलेलं आहे आणि यावेळेस नाही म्हटलं तर एक जवळपास 35-40% आमची संख्या समाजाची संख्या किती आहे? मतदारांची संख्या 70,000च्या वर आहे. शहर मध्यमध्ये ना शहराला आमचं जिल्ह्यामध्ये वडगी म्हणा, अक्कलकोट लाखाच्या वर आहे. अक्कलकोट, मंगळवेढा, दक्षिण तालुका, कोंडवाडीमध्ये लाखाच्या वर आहे. मध्यमध्ये बहुसंख्य शहर मध्यमध्ये 60 ते 70 आहे आता लोकसंख्या म्हणजे मतदारांची संख्या. आणि 30 ते 35,000पर्यंत लीड आम्ही देऊ शहर मध्यमध्ये 30-35,000 पडतील मतं. ती आता संपुष्टात आलेलं आहे. म्हणजे आता 40 वर्षापर्यंत काँग्रेसने काही केलेलं नाही या आमच्या मोची समाजामध्ये. म्हणून सर्व तरुण वर्ग आणि मोची समाजातील ज्येष्ठ आणि श्रेष्ठ लोक आता सुज्ञ झालेले आहेत आणि सर्व भाजपलाच मतदान करणार असं आमचं सर्व ठरलेलं आहे. आमचे भाजपप्रेमी मोची समाज, भाजपप्रेमी मोची समाज जे आहे पूर्ण यंग जनरेशन म्हणा आणि सगळे आपल्या मोहल्ल्यातले सर्व. एकूण शहरामध्ये मोची समाजाची संख्या किती आहे? एकूण शहरामध्ये मोची समाजामध्ये जवळजवळ 40 ते 45,000 संख्या आहे. मतदारांची संख्या 70 ते 75,000 आहे मध्यमध्ये. नाही एकूण मध्यमधलं सांगतो मी. तर तेवढं त्यात आम्ही जास्तीत जास्त रामभाऊ सातपुते यांना मतदान व्हावं आणि त्या हिशोबानेच आम्ही सर्व सण आमचे जे श्रेष्ठ सगळे जे मंडळी आमचे सगळे जर आम्ही प्रयत्न करावं आणि ते सक्सेस करणार आम्ही. ओके, थँक्यू.